हाय नमस्ते, कसं काय? मी जतीन पांचा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो जेएसवी व्लॉग्स मध्ये पुन्हा एकदा थेट कोकणातनं स्वागत. दरवर्षीप्रमाणे यावर्षी श्रीदेव रत्नेश्वर वार्षिक उत्सव निमित्त भव्य ओरमचे क्रिकेट सामने भरवले जातात आणि त्याची आज सुरुवात आहे आजपासून आणि त्यानिमित्त आम्ही गावी आलोय. आता जातो वरती कारण का ओपनिंग आहे. मी मुंबईतनं निघालो तेव्हा व्लॉग चालू नाही केला. आता वरती जाऊया आधी, कारण का ज्या गाडीने मी आलो कोकण कन्या एक्सप्रेस खूप गाडी भरलेली आणि आमची जागाच नव्हती, तरी पण कशा तरी पोचलो आम्ही. ब्युटी कधी अजून कोण कोण आहे? पोरं सगळी काम करायला चालू झालेत. मी आधी जातो, पहिला भूक लागले, काय खाल्लं नाही, आलोय तसाच आहे. पहिला आधी खातो काहीतरी. सो इथे चालू आहे आपल्या चॅनलची ऍडव्हर्टाइजमेंट. दादांनी सगळं कापून ठेवलंय. मुंबईतनं मी घेऊन आलेलो आणि हे आहेत स्कोर्स आहेत, म्हणजे जे बॉन्डे आणि 2Dच्या इथे लावणार. म्हणजे आपल्या चॅनलचं सबस्क्राईब बटन पण दिसतंय. असं ते वाटली ऍडव्हर्टाइजमेंट करायला म्हणून केले. तर जरा मम्मीने टिफिन दिलाय, त्यात काय काय बघू दे. काका गरम करतात आतमध्ये. काकांना व्हिडिओत घेतलं, भाजी आणि हे दिलं. काका गरम करतात. आपला पवेलियन इथे लागलाय आणि जरा मी जातो बाउंड्रीवरती. सगळं हे आपलं लावायचं आपण जे आणलेलं. आणि आता गावामध्ये रस्ता रुंदीकरणाचं काम चालू आहे. सो आता इथे थोडे नियम बदललेत आमचे. बघूया काय काय नियम बदललेत ते. पोरं 4-4 जण आहे. वाइट वाटतं तिला. अरे भाई भाई समझ के बोल रहा हूँ यार, बुरा लगता है भाई, आप लोग भी जानते हो. 4% फक्त काम करतात. आमच्या मंडळाची परिस्थिती म्हणजे आमची डॅशिंग बाईकची टीम ही एकच गरिबांसारखी टी शर्ट घालून खेळणार. लागले आता इथून हा पूर्ण एवढा पीज आहे. खरी सुतारांची कामं. पट्टीला पण पूर्ण ऑपरेशन करून राहिली उभी. येस, राहिली. तुटलेल्या पट्टीला उभं केलंय. बस बघ झालं. सो आता आपले पण हे सगळे आपल्या चॅनलचे जे ऍडव्हर्टाइजमेंट आहे सगळी लावून झाली आहे आणि पुरलेत. म्हणजे थोडं कमी पडले, 2-3 प्रिंट आणला पाहिजे होते. थोडं आता जरा बाउंड्री आणि जे लाईन आउट आहे तो आपला नीट करतायत त्यांच्या हिशोबाने. नाही येणार त्याला घेतो आता. काट्यांची भरपूर कमी आहे. चलो आता आपलं सगळं काम झालंय करून. आता पोरांची काय काय पाहिजे, पोरांची फरमाईश आली. आता चॅनलची आपण एवढं प्रमोशन केलं, त्याला काय आम्हाला भेटणार काय? तर भेटणार नक्कीच, कधी भेटणार ते आपण इथे सांगू नाही शकत ना. तर आता आलाय गाडी पाणी मारायला आणि टीम पण आल्यात ओपनिंगच्या. आता ओपनिंग सेरेमनी होईल, सगळे गावातले माननीय व्यक्ती येतील आणि त्यांचं ते सगळं सत्कार वगैरे करतील. आणि हे आला काय कुठचा नाला पडला, ह्याच्यात जर कोण पडला तर त्याला स्पेशल अवॉर्ड देणार आहे. ही जी व्हिडिओ मध्ये तुम्ही आता बघताय, गेले 26 वर्षापासून ही बुजुर्ग मंडळाने हे आणलेलं इथपर्यंतच आपण क्रिकेटचे हे सामने आता आपण पुढे यशस्वीरित्या चालवतोय. आणि एका फ्रेम मध्ये हे बघायला खूप आम्ही नशीबवान आहे, हे आम्हाला बघायला भेटतंय. आता पुढचा कार्यक्रम ओपनिंग साठी जी जुनी अमर प्रकाशची टीम आहे आपली, हे सगळे येतात. एकदम मोठे बॉलर आहेत.
व्हेरी गुड बॉल 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 एक नंबर. बॉलिंग म्हणजे आता आपल्याला इथे समजलंय हा पिच बॉलिंग पिच आहे. बॉलिंग पिच आहे हे आपल्याला आता ह्याच्यातनं समजलंय. हे बॅट्समन लोकांना खूप धोका आहे ह्याच्यावरती. पिचचं सगळं आपलं उद्घाटन झालेलं आहे. आता पहिली मॅच कोणामध्ये. आता पहिली मॅच आपली सुरू होते आणि आम्ही आलोय पवेलियन मध्ये स्कोर बुक साठी. स्कोर मध्ये लिहायला स्कोर बुक लिहायला भूषण पांचाळ कमेंटेटर. थोडा आवाज पाहिजे. आवाज फारच हॅलो कमेंट्री करायची म्हटल्यानंतर थोडासा आवाज जास्त लागतो. तर थोडासा साऊंड डिपार्टमेंटने थोडंसं याच्यावर लक्ष द्यायचंय. तर जरा जाऊया खाली आपल्या घरी थोडा रेस्ट होऊया. पहिला राऊंड संपलाय. खाली जाऊन थोडा रेस्ट घेतो आता. आजच्या दिवसातला दुसरा मॅच चालू आहे आणि समोर एक दाखवतो एक छोटा इथे छोटा एक प्लेयर आहे आपला. त्याने आता एक एवढी छान कॅच घेतली ना. त्याचं नाव लिहून घेतलं का. घेतलं असेल ना तिथे. आता उद्या आपल्या टीमच्या कॅची काय कोण पकडते ते बघायचं. उद्या आता त्या बाबूनी कॅच घेतली तशी आपल्याकडे पोरं कॅच घेणारी आहेत का. हो आपल्या टीम मध्ये आहेत. विशाल एक आमचा मेन फिल्डर आहे आणि संकेत पुळे आहे. संकेत पुळे म्हणजे आम्ही त्याला डुप्लिकेट विराट कोहली म्हणजे आम्ही त्याला चिराट कोहली. आता चिराट कोहली आमचा कमेंटेटर म्हणून तिथे काम करतोय. सकाळची आम्ही एक मॅच केली ते जमलं नाही म्हणून आता इथे आलोय झाडाखाली. आणि जसं आपण मुंबईत खेळतो तसे पीच नसतात आणि एक दडावरती एक खाली ह्याच्यातनं खेळण्याचा एक अनुभव वेगळा असतो आणि मजा पण वेगळी असते. डिस्टन्स तेवढीच असते. आता जाऊया जरा लाईनमॅनची कामं करायला. कारण का समोरची टीम मस्त धुते. सगळे बॉल आपले जात आहेत 6 आणि बाउंड्रीच्या आतमध्ये. तर प्लेयर्स लोकांना जायला लागतात. तर थोडं आपण इथे येऊन उभं राहूया. मंडळाचे पदाधिकारी म्हणून काहीतरी कामं करायला लागतात अशी. ऊनला आहे यार. बाउंड्री बॉल पुढे पडला संपला. बदनामी आहे. कोणीतरी फाडला नाही. फाडला नाही कोणीतरी. वन साइड धुवाधुवी. बॅट्समॅन वन साइड धुवाधुवी चालू आहे बॅट्समॅनची. बॉलर फुल प्रेशर मध्ये आला. होता असं कधी कधी. आला होता आणि 4 षटकार जातात. काय मला पाहिजे आणि आपल्या संघासाठी सुंदर अशी फलंदाजी करून आपल्या संघाला कस्टमर लोक आलेत बघ ना. हा तिथं इथं तुमचं काम आहे काय. मला तिकडे बॅगा उचलला. इकडं इथे एमटीडीसीत काय नाही काम करायला. इथं ग्राउंडवर टिक्काच चालेल त्या गाण्याला पण तिथं ठेवा तुमच्यासोबत. गाण्याला ठेवलास तिकडे आणि इथं तू आलास इथं ग्राउंडवर. त्याला फालतूगिरी झाली. आमचा एक पोलाड आमचा तो कामात ना त्याला हॉलिडेज भेटत नाही. त्यांनी सांगितले की जी आता क्रिसमस मध्ये आम्हाला यायला नाही भेटणार. केशवला सांगितलं आमच्या टीमची परिस्थिती लय बिकट आहे.
यांना पण हाय राऊंड 5 आहे. काय वाटत नाही. हा जाऊ दे. आता आपला क्रिकेट म्हटलं की खूप प्रेक्षक वर्ग बघायला येतो. आपला एक छोटा प्रेक्षक आलाय बघायला मॅच. बाबू नाव काय तुझं? ओम नाव. हे आता हा कधीपासून या उन्हात बसलाय आणि मॅच बघतोय. त्याचा काका समोर खेळतोय. काकाला चेअरअप करण्यासाठी त्याचा पुतण्या आला. ह्यालाच बोलतात क्रिकेट. वय मगाशी मी अजून एक व्हिडिओ केले. तिथे एक आजोबा होते. ते चेअरअप करत होते. कुठून कुठून आलेत, कशी लोक येतात, उन्हात बसून मॅचेस बघतात. आणि हा आता आम्ही या झाडांमध्ये बॉल शोधायला थांबलो. बॉल नाही भेटला की लय घाई शिवा घालतात बाहेरून. अशा शिवा घालतात ना एक एक. आणि उद्याच्या मॅचचे इथे एक एक असे चालले आहेत की बॉलला बॅट लागला की बॉल जातोय. येस, म्हणजे काय प्लॅनिंग, बॅट्समन स्पिरिट काहीतरी चाललंय. एक नंबर पॉईंट. कप आला पाहिजे. अरे हा चिराग कोहली आमचा काय बोलतोय ते समजतच नाही. चालू असलेली मॅच ही जशी चेस करायला हे दिलाय ना तसाच चेस होत आहे समोरच्या टीमकडनं पण. आणि जी बौद्धवाडी आहे ती गेल्या वर्षीची फायनलिस्ट टीम आहे. चांगला एक त्यांचा रन रेटच्या ह्यानी खेळत आहेत. मॅच बघायला पण मस्त मजा येते. आणि जी टीम प्लस मध्ये वाटत होती ती आता थोडी मायनस मध्ये जाते. बॉलर प्रेशर मध्ये येऊन बॉलर एक्स्ट्रा रन देतात. आणि आपला फेमस डायलॉग कुठच्या पण टीमचा असा बॅट पॅच यायला लागला की खाली जाऊन आला काय हे समजून जायचं. गेला. येस, म्हणजे 100% आता कन्फर्म झालंय. पण शेवटच्या बॉल पर्यंत आपण काय बोलू नाही शकत. क्रिकेट आहे. हा जो अँगर आहे तो असतोच अँगर. तुम्ही बघू शकता. तो पण हवीच आहे. येस, टीम इंडिया उतरलेली आहे. झाली जिंकतली आता काय 25 म्हणजे 15 पाहिजे. कितवी ओव्हर आहे? तिसरी ओव्हर आहे. क्रिकेट हेच असतं क्रिकेट. आणि क्रिकेटच्या शेवटच्या बॉलपर्यंत आपण सांगू शकत नाही कुठची टीम जिंकेल कुठची नाही. आता ज्या टीमने टार्गेट दिलेला 61 रनचा ती असं वाटलेली की इझिली जिंकेल. त्यांच्याकडे बॉलिंग पीच होता वगैरे सगळं होतं. पण क्रिकेट आहे. समोरचा बॅट्समन कधी चालेल, काय होईल, बॉलर कधी फिरेल ते सांगू नाही शकत. आणि बौद्धवाडी टीम ही जिंकून गेली आहे. आता फर्स्ट आपले जरा ॲडव्हर्टाईजचे जरा हे पडलेत, त्याला स्टॅपल करायला. का आलं हे? तो आणतो ना टेबल जवळ. मी एकटा जाऊ. मला चलो आता आपण जरा टेबल आहे मी दाखवतो. अँटिक आयटम आहे आमचा एक. तर तिथे उभं राहून माझे पाय दुखायला लागले. भाई अपना लेके जा रहा है. कपड़ा इथे आहे का? झाडं मारा जरा. इकडे काजू ते भाई का प्यार मला फक्त बोलला की तू व्हिडिओ बनव. तुझी फक्त व्हिडिओ बनव. जे काय असेल ते वजन काम आडे दे. येस, तर दिलाय ते आडे. जाऊया तिथे जरा असेंबल करून दाखवतो. तुम्ही कधी बघितलं नसेल तर दाखवतो हा काय विषय आहे. पोरं आपली आतमध्ये शाळेत प्रॅक्टिस करतात. 1 साइड गेम चालू आहे. आता मला अंपायर म्हणून पाठवलेलं पण मी गेलो नाही अंपायर म्हणून. कारण का मला माहिती आहे अंपायर म्हणून गेलं की डिसिजन थोडे हार्ड द्यायला लागतात. आणि इथे कशी गावच्या पोरांचे वेगळे हे रूल वेगळे असतात. आता यांची नजरा पडल्यात तिकडे. नेते म्हणून नजरा पडल्यात. कोकम सर्वात हाय तर काय नाही पण उगाच. ही ठेवली ट्रॉफी. ही ट्रॉफी किती करोडची आहे? 360. ही ट्रॉफी ठेवली. कोण 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 जिंकेल त्या हे
सोय हाय, कोकम सरबत आहे. चला आता आपला थोडा बसून थोडा वेळ झाला आणि एक मॅच ही आता संपायला आली. आता जाऊया जेवून येऊया, थोडं पेट पूजा करून येऊया. आपला अँटिक आयटम घेऊन जाऊया. तिथेच जर ठेवला ना तर तो गायब होईल, म्हणून उचलून घेऊन चाललंय. कमेंटेटर साठी पण आपल्याला बोलवलेलं. जाऊया. सो आता आलो जरा झोपून आणि आता कमेंट रेटिंग ऐकली तर पांचावाडीचा पहिला सामना आहे. तर आपले सगळे मोठे लोक खेळायला उतरले आणि त्यांच्या काही जर्सीज वगैरे आल्या नाही. तर कमेंटेटर इथे बघ, हा भलताच माणूस आहे. अरे हिनी चड्डी कशाला बदलली? या ठिकाणी 1-6 आता होणारा सामना जय रोमन सांबरेवाडी विरुद्ध पांचावाडी यांच्यामध्ये या सत्रातील हा 5वा सामना असेल. पांचावाडी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. या ठिकाणी आपले युट्यूबर JSP या नावाने जे युट्यूब चॅनल चालवतात ते आमचे जतीन पांचाळ यांचा हा चॅनल आहे युट्यूबचा. तर या चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांनी आणि त्यांच्या येणाऱ्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा असा मी आवाहन करतो. पैसा वसूल होत आहे. चल बाउंड्रीला जायचं. सो आता जरा जातो मी बाउंड्रीला चेअरअप करायला. आपले प्लेयर सगळे एकदम डेंजर प्लेयर खेळणार आहेत. सॉरी, पहिले तिथे आपले पहिली ओव्हर काय कोण घेऊन येते इथे पहिले आपले प्लेयर आहेत भूषण पांचाळ. एकदम चमकून दाढीला हात लावून झालं. ह्यांचे आपण शब्द मनार्थी घेतलेले आहेत. सो आता पहिलीच ओव्हर घेऊन माय फादर हो डेंजर. आता आपण पहिला बाउंड्रीवरनं बघूया काय आहे काय. ते पाठीमागे दत्ता पांचाळ बाउंड्रीवरती. बॉल दिसणार आहे का? चलो फर्स्ट बॉल. सिक्स. पहिलाच बॉल 6. शांतता 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 काय चांगली वाटत नाही, पण वाईड बॉल. बॉलिंग उत्कृष्ट बॉलिंग होते. हाच एक जोश आणि हा होश. येस, वन साइड. अजून एक लवली फिल्डिंग. एक कॅच 190. एक कॅच 190. माझा माणूस कुठे आहे?
आणि हा माझा जिवलग मित्र इथे फिल्डिंग करताना दिसला मला. जर ह्यांनी एक कॅच पकडली माझ्याकडनं इथे व्हिडिओत सांगतो, एक कॅचला एक खंबा लागू, एक कॅचला एक खंबा लागू. हा, एक कॅचला लागू. हा, मला येऊन जमाना झाला. अरे गरीब तू गरीब. मैं गरीब हूँ. खूप असा इंटरेस्टिंग चालू असलेली मॅच आणि इथं 5वा बॉल आणि बॉलिंग. मी तुम्हाला किती धुतला तरी बॉलिंगचा आपण हे ठेवत. व्हेरी नाईस बॉल. तिरंगा काय ना, या पिच वरती गेले 26 वर्ष खेळणारे हे सगळे अनुभवी क्रिकेटपटू. बॉलिंग आहे बॉलिंग. बॉल आणि त्याची किपर त्याला बॉल टाकल्यावर त्यानं बॉलिंग करतोय. नितीन पहिला उतरणार मला काय शेवट उतरलं नको आहे पहिलाच बॉलिंग आहे रे बॉलिंग. आता आपले बॅट्समन आलेत बॅटिंग करायला. सो चेस करतील चांगला. वाईड बॉल. कुठे गेली होती. बोल तो क्या कहना चाहते हो आप? कैसा बोलेंगे. हमारा कौन सुनेगा. काय नाही रे, येणार मॅच येणार. लाव आवाज दे. बोल आवाज दे. तू आवाज दे. स्वप्न काय पार्सल बॉक्स वाला आहे रे. जतीन अतिशय वाईट परिणाम पांचावडी संघाचे झालेले आहेत. म्हणजे जे काय ते करायचं ते आम्हालाच करायचंय. बारक्या लक्ष ठेव. काय पुढचा शॉट मारला बारक्या. काय हे स्वप्न काय पुढचा शॉट मारला. उद्या आम्ही जर असे खेळलो तर इथं पळायचंय. असंच केला अशा प्रकारे उत्कृष्ट गेम खेळून लवली बॅटिंग मॅच आहे. कशी पण होणार ती, हरो किंवा जिंको, पण एवढं सगळं काम करून धावाधावीच्या ह्याच्यातनं येऊन इथे खेळणं खूप एक वेगळंच काम आहे. आणि ते आपल्या सगळ्या ज्येष्ठ टीमने केलेलं आहे. आता आमच्यावरती त्यांनी धुरा सांभाळ टाकली आहे. म्हणजे उद्या टी शर्ट आपल्याला घालायचे. उद्या टी शर्ट लागू आमच्याकडे. टी शर्ट घालणार. आता आपण टीमचा रिव्ह्यू घ्यायला घेऊया. म्हणजे इथे आम्ही आणि आमचा जतीन आहे ना, यांनी अतिशय सुंदर रेकॉर्डिंग केलं. आमची मुलं हरलेली आहेत. इथे बरोबर आहे. आम्ही मजा केलेली आहे. इथे आम्ही हरून पण जिंकलेलो आहे. इथे आम्ही हरून पण जिंकलेलो आहे. कारण काय उद्या येणारा टी शर्ट आम्हाला लागू आहे. हरून पण आम्ही जिंकलोय. उद्या येणारा टी शर्ट आम्हाला लागू आहे.
ट्रॅक आमच्याकडे आहेत, पण लक्षात ठेवा. त्या कधी गायब होतील ते माहिती नाही. एक नंबर बॅटिंग बॅटिंग थँक्यू. बॅटिंग एक नंबर. अरे तू आलेलाच बॅटिंगला. आम्ही स्कोरर. स्कोर मध्ये काय आम्ही आपलं नाही ना करत आम्ही. अरे पने अरे भाई तुझं सांग कोणावर हरला ह्याच्यामुळे. हा बोलला विकेट तर विकेट, हा डॉट बोलला तर डॉट. मला अरे मी वेडा झालो बोलला काय. आजच्या दिवसातले सगळे सामने संपले आणि आज किती टीम जिंकल्या? 4 ना. 4 टीम जिंकला म्हणजे उद्याच्याला क्वालिफाय झाला. त्यातली आपली एक टीम हरली म्हणजे आम्हाला टी शर्ट लागू झालेत. त्याचा आनंद आहे आम्हाला. हा काय असू दे, टी शर्ट आहे, एका मॅच साठी घालायचे. ते भेटणार. आणि आता आपला कार्यक्रम होणार पुढे मंदिरात जायचा. सो मंदिरात गेल्यानंतर मी दाखवेल मंदिरातलं काय नेमकी हे असतं ते. मला मंदिरात गेलो की भेटतो. चला आता निघालोय, जेवण वगैरे झालं आणि निघालोय आता देवळात जायला. पहिले आपली पोरं इथे जरा नाटकाचा सेट उभारायचा सगळं सामान घेत आहेत आणि तुम्हाला वरती जाऊन दाखवते ती भवत्या म्हणजे काय असतात. कामं आपली असतात जराशी, पण ती सगळ्यांच्या हास्याने आणि मजेने करण्यात ते अजून मजा येते. आणि आमचा दिलदार ड्रायव्हर शेठ लोकांच्या गाडीत बसले. पॅन्ट बघ म्हणजे. चलो आता आपला ड्रायव्हर बसलाय स्टेअरिंग वर आणि इथून आपल्या 5 मिनिटाच्या अंतरावरती मंदिर आहे. फ्लेक्स म्हणजे सगळं उद्याच्या नाटकाची सगळी तयारी आहे. आणि आपली वाडीतली पोरं सगळी दिलदारी आहेत म्हणून त्यांच्या ती जबाबदारी जास्त असतात. हे बाबा हे अडकलाय ना रे, तिकडचा अडकलाय ना, फ्लेक्स अडकलाय ना. कधी पडायचं ना हे पकडून आता तुम्ही ज्या व्हिडिओ बघितलात मी मगाशी सांगितलं तशा भवत्या मी दाखवेल तुम्हाला गेल्यावरती. साध्या सिंपल शब्दात सांगायचं झालं माझ्या तर जी आरती होते त्या आरतीचे कडवं जे एक एक घेतात ते एक कडवं घेताना संपूर्ण ज्या मंदिराला आपलं रिंगण घालतात गोल फिरून एक ते कडवं घेतलं जातं. जे देवाच्या गाभाऱ्याच्या समोर आल्यानंतर तसा तो एक भजन बोलून तो माहोल क्रिएट होतो आणि खूप सुंदर ते हे असतात. आता आलं आहे इथे गेट बांधायला. यावर्षी उत्सवाचं 75वं वर्ष आहे. खूप कार्यक्रम सुरू आहेत, खूप झाले, काल परवापासून सुरू झाले. आम्ही ॲक्च्युली आज आलो आणि नाटक आहे, तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये समजेलच कुठचं नाटक आहे काय. हिस्टॉरिकल नाटक आहे महाराजांचं, ते पण मुंबईतच हे झालेलं आहे. गावी आल्यावरती
परंपरा काय असतात, आपले खरे सण का असतात ते समजतं. म्हणून प्रत्येक तुम्ही बघितलं असाल जेवढे व्लॉग मी केलेत, जेवढं यायला जमतं तेवढं येतो आम्ही. आणि ही आवड खरंच राहिली पाहिजे. प्रत्येक कोकणातल्या मुलं जी नोकरीसाठी वगैरे मुंबईत जातात ती आवर्जून येतात आणि आलंच पाहिजे. चलो आता आपल्या जरा पब्लिकला मदत करूया. हा एवढे गेट बांधायचे. रिवर्स करा ठेवत तिच्या आयला मार्क होत नाही. काम करणाऱ्या प्रत्येकाला मंडळ सहकार्य करतं. अरे ते ह्याला दे रे, हे गाणे ह्याला जतीनच्या नशिबात कागद आले. कागद तुझ्या आईला तिच्या आई शावारी, अरे सोलून दे ना. देतो थांब ना, मध्ये कागद भरलेली आहे. काय काय केलं? जाळं मारलेलं आणि खाली कुठे मोठे आले उमराचे. एकच रन झाला चौकोन तिकडे चौकोनी विहीर ना. आणि तिथं मॅच बघायला ना आपण कसं सम्राट उभे राहिले ना, आणि काल्या ट्रकच्या पुढे गेला. हा नाचता नाचता चिरे भुसभुशीत ना, विहिरीच्या कटिण्यावर भुसभुशीत चिरा पाय अरे बाबा समोर बघून जा. बायको कुत्र्या आता जीव द्या ना. आणि आडवीच्या पाठी शकतो. नाही विहिरीत पण बघितलं बेंच. अडवीच्या पाठी कोणाची कोणाची विषय रंगायला लागले ते टॉप लेवलचे विषय रंगतात. एक नंबर मी किस्सा आता आलोय काम करायला वरती. जरा खाली बांबू कमी पडले आणि खेळायला आलोय. चलो जल्दी. हे अजून कुठे जायचंय? अजून आणायला यायचं का? अजून काय? अजून काय दोन बरणे आणायची की एकच? हो चला आता एक शेंगदाण्याचे लाडू, रसगुल्ले आता आम्ही आणायला जातोय. आम्ही आणायला ह्याच्या कारण जातोय, ती बरणी आणताना त्याच्यातलं घ्यायला. आता इथे आला की हाबडाहाबडी दाखवतो. जितू काका बिल बघितल्यानंतर फक्त गार होऊ दे ना. काय नाही एवढं काय हे नाही होणार, जास्त नाही. आपलं काढून घ्या आधी. आमचा मटेरियल इथेच काढून घेतोय. लाडू पाहिजे. हा लाडू. तर तिकडे गेलो ना तर काय भेटणार नाही. दो बस हो गया. ज्यादा मेल्ट हो जाएगा. ज्यादा कल निकलेगा पीछे से. यार लय मोठा उभा करायचा आहे आणि आमच्याकडे काहीच नाही उभं करण्यासाठी. आता ते बांबू बिंबू लावून उभं करायचंय. आता आम्ही वाट बघत होतो कारण का सगळा तिथला देवाचा कार्यक्रम संपला. आता पब्लिक गेला, गाड्यांचा त्रास नाही होणार. होईल एक दीड तासात होईल का? होय होय. काय इथलंच नाही अजून, पुढे पण आहे. पुढे पण आहे. चलो करेंगे. तेव्हा असं स्ट्रक्चर उभं करायचं परत.
सो आता आलो सगळी वरतून कामं आटपून सगळी मंडळी पण घरी गेले. असा होता आपला व्लॉग आजचा. सकाळी क्रिकेटच्या इथून सुरू केलेला आणि आज आता ह्या रात्री घेऊन एंड करतोय. चॅनलला सबस्क्राईब नसेल करत तर सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक येत नाही